नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी योगेश सर. आपलं सक्सेस एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण मागील व्हिडिओमध्ये ट्रिग्नोमेट्री या चॅप्टरबद्दल वन व्हिडिओ घेतलं होतं. हा त्याचा सेकंड पार्ट आहे. मित्रांनो, जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका. तर मित्रांनो, सुरू करूया आजचं सेशन. नाव आजच्या सेशनमध्ये मित्रांनो, पहिला प्रॉब्लेम आहे, प्रूव्ह दॅट साइन थीटा अपॉन 1 प्लस कॉस थीटा प्लस 1 प्लस कॉस थीटा अपॉन साइन थीटा इज इक्वल टू 2 कोसेक थीटा. 2 कोसेक थीटा म्हणजे लेफ्ट हँड साइड दिलेलं आहे तुम्हाला आणि राईट हँड साइड प्रूव्ह करायचं आहे, किंवा राईट हँड साइडवरून तुम्ही लेफ्ट हँड साइड प्रूव्ह करू शकता. सो प्रूव्ह दॅट, ओके, प्रूव्ह दॅट साइन अपॉन 1 प्लस कॉस थीटा प्लस 1 प्लस कॉस थीटा अपॉन साइन थीटा इज इक्वल टू 2 कोसेक थीटा. सोल्युशन बघा, लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू जसं दिलेलं आहे तुम्हाला साइन थीटा अपॉन 1 प्लस कॉस थीटा प्लस 1 प्लस कॉस थीटा अपॉन साइन थीटा. बघा मित्रांनो, या ठिकाणी 1 प्लस साइन आहे, युजिंग रॅशनलायझेशन फक्त याच नंबरचा या ठिकाणी रॅशनलायझेशन करायचं आहे. लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू साइन अपॉन 1 प्लस कॉस थीटा, रॅशनलायझेशन ऑफ द डिनॉमिनेटर 1 प्लस, इथं कॉस थीटा आहे, तिथं 1 मायनस कॉस थीटा अपॉन 1 मायनस कॉस थीटा. न्यूमरेटरला 1 मायनस कॉस थीटा मल्टिप्लाय केलं, डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करायचं, प्लस आणि ही जी व्हॅल्यू आहे 1 प्लस कॉस थीटा अपॉन साइन थीटा हे ॲज इट इज. नाउ साइन थीटा 1 मायनस कॉस थीटा ॲज इट इज, देन 1 प्लस कॉस थीटा इंटू 1 मायनस कॉस थीटा, म्हणजेच a प्लस बी, a मायनस बी, यू नो द फॉर्म्युला a प्लस b and a minus b means a square minus b square. So by using this formula, 1 minus cos square theta, 1 square 1 minus second term square, plus he terms as it is. Now sin upon sin of 1 minus cos theta upon आणि 1 minus cos square theta म्हणजे होते sin square theta. You know, sin square theta plus cos square theta is equal to 1. So therefore 1 minus cos square theta is equal to sin square theta. Now next, इथं बघा साइन आणि याच्यामध्ये एक साइन कॅन्सल, उरलेली व्हॅल्यू लिहिली आपण 1 मायनस कॉस थिटा प्लस प्लस 1 प्लस कॉस थिटा अपॉन, बघा या मित्रांनो, इथं साइन थिटा आहे आणि इथं साइन थिटा आहे, म्हणजे समजा डिनॉमिनेटरचं सारखं असेल तर न्यूमरेटरची व्हॅल्यू ही ॲज इट इज लिहिली जाते. तेच आपण या ठिकाणी केलं आहे, 1 मायनस कॉस थिटा प्लस 1 प्लस कॉस थिटा अपॉन साइन थिटा, मायनस कॉस थिटा आणि प्लस कॉस थिटा गेट कॅन्सल, सो विच इज इक्वल टू 2 अपॉन साइन थिटा आणि 2 ॲज इट इज आणि 1 अपॉन साइन, साइन मीन्स 1 upon sin म्हणजे होते cosec theta. It is cosec theta. So therefore left hand side is equal to right hand side. So 2 cosec theta is equal to RHS. So therefore left hand side is equal to RHS. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, हा पहिला प्रॉब्लेम समजला. ओके, नाव नेक्स्ट. आता नेक्स्ट कडे वळूया आपण. संपूर्ण बघा मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे हा संपूर्ण सेकंड पार्टमध्ये संपूर्ण जे प्रॉब्लेम्स आहेत ट्रिग्नोमेट्रीचे ते संपूर्ण झालं पाहिजे, ह्या उद्देशाने मी पटपट घेतो आहे. ठीक आहे मित्रांनो, लाईक करायला विसरू नका. नाव नेक्स्ट, थर्ड, साइन थिटा प्लस कॉस थिटा अपॉन साइन थिटा मायनस कॉस थिटा प्लस साइन थिटा मायनस कॉस थिटा अपॉन साइन थिटा प्लस कॉस थिटा इज इक्वल टू 2 अपॉन 2 साइन स्क्वेअर थिटा मायनस 1. लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू, बघा लेफ्ट हँड साइड लिहिलं साइन थिटा प्लस कॉस थिटा अपॉन साइन थिटा मायनस कॉस थिटा प्लस साइन थिटा मायनस कॉस थिटा अपॉन साइन थिटा प्लस कॉस थिटा. ओके, नाव इज इक्वल टू साइन, आता इथे बघा साइन थिटा मायनस कॉस थिटा, साइन थिटा प्लस कॉस थिटा, याचा आपण एलसीएम घेतलं. ओके, साइन थिटा मायनस कॉस थिटा, साइन थिटा प्लस कॉस थिटा, डायरेक्ट क्रॉस मल्टिप्लिकेशन, साइन थिटा प्लस कॉस थिटा लिहिलं इंटू साइन थिटा प्लस कॉस थिटा प्लस साइन थिटा मायनस कॉस थिटा, त्यानंतर ही व्हॅल्यू राईट हँड साइड लिहिलं साइन थिटा मायनस कॉस थिटा. यू नो, अगेन साइन थिटा प्लस कॉस थिटा इंटू साइन थिटा प्लस कॉस थिटा, हे किती टाइम्स आहे? 2 टाइम्स आहे, म्हणून साइन थिटा प्लस कॉस थिटा होल स्क्वेअर लिहिलं, प्लस सेम इथं पण बघा साइन थिटा मायनस कॉस थिटा आणि दुसरा आहे साइन थिटा मायनस कॉस थिटा, हे 2 टाइम्स आहे, साइन थिटा मायनस कॉस थिटा होल स्क्वेअर अपॉन साइन थिटा मायनस कॉस थिटा इंटू साइन थिटा प्लस कॉस थिटा, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू, यू नो, ए प्लस बी आणि ए मायनस बी. सो देअरफॉर साइन स्क्वेअर थिटा मायनस कॉस स्क्वेअर थिटा. आता डिनॉमिनेटर मध्ये बघा काय केलं आपण, सॉरी न्यूमरेटर मध्ये बघा, इथं आपण फॉर्म्युला यूज केलेला आहे साइन थिटा प्लस कॉस स्क्वेअर होल स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा प्लस 2 टाइम्स फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर. बघा या ठिकाणी जो फॉर्म्युला लिहिला आहे ए प्लस बी होल स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस ट्वाइस ए बी प्लस बी स्क्वेअर, आणि सेकंड फॉर्म्युला बघा इथं ए मायनस बी होल स्क्वेअर वापरला. व्हॉट इज ए मायनस बी होल स्क्वेअर? ए स्क्वेअर मायनस ट्वाइस ए बी प्लस बी स्क्वेअर. सो साइन स्क्वेअर थिटा मायनस 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा प्लस
कॉस स्क्वेअर थिटा. आणि मित्रांनो इथे बघा साइन स्क्वेअर थिटा ॲज इट लिहिलं, मायनस ॲज इट इज, आणि कॉस स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू लिहिलाय 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. यु नो साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. तर या ठिकाणी कॉस स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू लिहिलाय 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू. त्यानंतर बघा मित्रांनो साइन स्क्वेअर थिटा आणि साइन स्क्वेअर थिटा दिस इज 2 साइन स्क्वेअर थिटा प्लस प्लस सेम कॉस स्क्वेअर थिटा आणि कॉस स्क्वेअर थिटा 2 कॉस स्क्वेअर थिटा डिवाइडेड बाय. त्यानंतर लिहिलं मित्रांनो साइन स्क्वेअर थिटा मायनस 1 मायनस आणि प्लस मायनस 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 प्लस. सो साइन स्क्वेअर थिटा मायनस 1 प्लस साइन स्क्वेअर थिटा. सो देअरफॉर इथं बघा इथं 2 आहे इथं 2 आहे म्हणून 2 कॉमन घेतलं. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा डिवाइडेड बाय साइन स्क्वेअर थिटा आणि साइन स्क्वेअर थिटा 2 साइन स्क्वेअर थिटा इट इज मायनस 1. आता इथं बघा 2 आणि साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा किती होणार 1. सो 2 into 1 2 into 1 2 2 sin square theta minus 1. So therefore 2 upon 2 sin square theta minus 1 आणि ही त्याची राइट हँड साइड आहे. सो therefore 2 upon 2 sin square theta minus 1. So this is a right hand sides. Okay. So left hand side is equal to right hand sides. Okay. तर हा जो प्रॉब्लेम्स होता हा आउट ऑफ सिलेबस मध्ये होता. क्वेश्चन नंबर 3 किंवा क्वेश्चन नंबर 4 मध्ये हा जनरली क्वेश्चन विचारला जातो म्हणून हा या ठिकाणी घेतलेला आहे. ठीक आहे. नाव आपण वळूया आपण नेक्स्ट प्रॉब्लेमकडे. नेक्स्ट प्रॉब्लेम आहे क्वेश्चन नंबर 5. शो दॅट sec x plus tan x is equal to root of 1 plus sin x upon 1 minus sin x. सोल्युशन मध्ये बघा मित्रांनो लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू sec x plus tan x is equal to 1 upon cos x plus sin x upon cos x. आता इथं बघा मित्रांनो cos x इथं आहे cos x इथं आहे म्हणून cos x घेतला इथं. ओके. देन आता बघा cos x आहे. जर समजा डिनॉमिनेटर मध्ये सारखी व्हॅल्यू जर असेल तर न्यूमरेटरची ऍडिशन असेल तर ऍडिशन लिहायचं आणि सबस्ट्रॅक्शन असेल तर सबस्ट्रॅक्शन लिहायचं. तिथे ऍडिशन आहे 1 प्लस साइन एक्स लिहिला ॲज इट इज. त्यानंतर बघा मित्रांनो 1 प्लस साइन एक्स होल स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर एक्स इथे नोट्स जी स्टेप लिहिलं आहे फक्त तुमच्यासाठी आहे पेपरमध्ये लिहायचं नाही. आता बघा इथं काय केलं एक्झॅक्टली इथं रूट लिहिलं इथं आपला स्क्वेअर आणि इथं स्क्वेअरला कारण स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होतं म्हणून लिहिलेलं आहे. कारण ही टर्म्स आपल्याला जनरली विद्यार्थी दशेमध्ये हे लक्षात राहत नाही म्हणून इथे लिहून ठेवलेलं आहे नोट दिस स्टेप. आता बघा मित्रांनो रूट ऑफ 1 प्लस साइन एक्स होल स्क्वेअर अपॉन आणि कॉस स्क्वेअर एक्स म्हणजे होते साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. मग याला कसं लिहिलं कॉस स्क्वेअर एक्स ला 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स. सो देअरफॉर रूट ऑफ 1 प्लस साइन एक्स होल स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर फॉर्म्युला वापरलं ए प्लस बी आणि ए मायनस बी म्हणजे होते 1 प्लस साइन एक्स 1 मायनस साइन एक्स. सो देअरफॉर लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू याच्यामधलं बघा 1 प्लस साइन एक्स एक कॅन्सल झालं उरलेलं लिहिलं या ठिकाणी 1 प्लस साइन एक्स अपॉन 1 मायनस साइन एक्स. सो देअरफॉर लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू राइट हँड साइड. So sec x plus tan x is equal to root of 1 plus sin x upon 1 minus sin x. तर हा क्वेश्चन मित्रांनो 2 किंवा 3 मार्क्स साठी इम्पॉर्टंट आहे त्याला चांगला करून ठेवा. ठीक आहे. नाउ नेक्स्ट एलिमिनेट द थीटा फ्रॉम द गिवन इक्वेशन्स. x इज इक्वल टू आहे a cot a minus b cosec theta आणि y इज इक्वल टू a cot a plus b cosec theta. नाउ इथं काय म्हटलं मित्रांनो एलिमिनेट द थीटा थीटाला रिमूव्ह करायचा या संपूर्ण प्रॉब्लेम्स मधून किंवा संपूर्ण या इक्वेशन मधून थीटाला रिमूव्ह करणे फक्त एवढं त्यांनी दिलेलं आहे. तर बघा x ची व्हॅल्यू लिहिलं a cot theta minus b cosec theta. दिस इज इक्वेशन नंबर 1. नाउ सेकंड y is equal to a cot theta plus b cosec theta and this is equation number 2. ऍडिंग द इक्वेशन 1 and 2 आपण ऍड करूया या ठिकाणी. मग x ही व्हॅल्यू लिहिलं ॲज इट इज देन y ही व्हॅल्यू ॲज इट इज लिहिलं. नाउ त्यानंतर काय केलं x plus y is equal to बघा मित्रांनो हे a cot theta आणि a cot theta इट इज अ 2a cot theta आणि मायनस b cosec theta आणि प्लस b cosec theta कॅन्सल झालं. सो देअरफॉर cot a इज इक्वल टू x प्लस y आणि हा जो 2a आहे या राइट हँड साइडला लेफ्ट हँड साइडला गेला तर डिवाइड मध्ये जातो. सो x प्लस y अपॉन y से दिस इज इक्वेशन नंबर 3. सो अगेन इक्वेशन नंबर 2 मायनस इक्वेशन नंबर 1 हे आपण करूया. सो सेकंड इक्वेशन आहे y इज इक्वल टू a cot theta प्लस b cosec theta. Then second equation है first equation है x is equal to a cot theta minus b cosec theta. So y minus x is equal to इथं बघा a cot theta आणि minus a cot theta get cancel उरलेली व्हॅल्यू कोणती आहे b cosec theta then आणि b cosec theta आणि b cosec theta आणि b cosec theta it is a 2b cosec theta. So therefore cosec theta is equal to y minus x आणि हा जो 2b आहे हा डिवाइड मध्ये जाणार. So y minus x upon 2b and this is equation number 4. Now you know the property number 3. This is the trigonometric property cosec theta minus cot square theta is equal to 1. Substitute the value of cosec theta and cot theta by using the equation number 3 and
4. So therefore the cosec theta means it is y minus x upon 2b whole square minus, and cot theta means what is cot theta? It is x plus y upon twice a. So cosec theta, cosec square theta minus cot square theta is equal to 1. So substitute the value of this one. So y minus x upon 2b in this way whole square minus, and what is cot? X plus y upon twice a whole square is equal to 1. Then solve this problem. त्याला काय केलं बघा, y minus x whole square upon 2 चा स्क्वेअर 4b स्क्वेअर मायनस x प्लस y होल स्क्वेअर अपॉन 4a स्क्वेअर इज इक्वल टू 1. बघा या ठिकाणी संपूर्ण जे प्रॉब्लेम्स आहे इथं थीटा दिसतोय का तुम्हाला? आपण एलिमिनेट केलेला आहे. इथपर्यंत जर तुम्ही लिहिले तरी तुमचे मार्क्स पूर्णपैकी मिळू शकतात. बट आपण याला परत सिम्प्लिफाय केलेला आहे. सो y मायनस एक्स होल स्क्वेअर अपॉन b स्क्वेअर मायनस x प्लस y होल स्क्वेअर अपॉन a स्क्वेअर इज इक्वल टू, इथं मल्टिप्लाय बोथ साइड बाय 4 केलं म्हणून राईट हँड साइडला आलेलं 4. सो दिस इज द रिक्वायर्ड answers. Okay, this is the required answers. Now ठीक आहे, नेक्स्ट आता बघा मित्रांनो, इफ sin theta is equal to 7/25 find the values of cos theta and tan theta. मित्रांनो त्याच्या अगोदर बघा या ठिकाणी sin theta is equal to 7/25 ची व्हॅल्यू, फाइंड द व्हॅल्यू ऑफ cos theta आणि tan theta. तुम्हाला सुरुवातीला सांगतो. सो व्हॉट इज द क्वेश्चन कसं होतं, व्हॉट इज द if sin theta is equal to what? Sin theta is equal to किती होतं या ठिकाणी? sin theta is equal to 7/25 find cos आणि tan. 7/25 7/25 find cos theta and tan theta. Find cos theta and tan theta. Now solution. मित्रांनो सोल्युशन बघा, याचं कसं करायचं, जो दिलेला आहे पहिला लिहून घ्यायचं. सो sin theta is equal to 7/25. clear? 7/25. so we have आपल्याला एक ट्रिग्नोमेट्रिक प्रॉपर्टी माहिती आहे. सो sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा is equal to 1. sin square theta plus cos square theta is equal to 1. So what is sin theta? This is 7/25 whole square plus cos square theta is equal to 1. So therefore cos square theta is equal to 1. हा राइट हँड साइडला गेलं तर काय होणार? मायनस 7/25 होल स्क्वेअर इज इक्वल टू. आता मित्रांनो बघा इथं तुम्हाला एक दुसरी मेथड सांगतोय, a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. व्हॉट इज a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर? इट इज a प्लस b and in the second bracket a minus b. हा फॉर्म्युला आहे. ओके, सो इन दिस वे 1 minus 7/25 होल स्क्वेअर, 1 चा स्क्वेअर 1 होऊ शकतो. ठीक आहे, तर व्हॉट इज a प्लस b a मायनस b? इट इज 1 प्लस 7/25. त्याला असं पण करता येतं. आणि सेकंड 1 मायनस 7/25. ओके, इज इक्वल टू, आता इथं काहीच नाम जे 1 आहे, इथं काहीच नाम जे 1 आहे, एलसीएम सांगा याचं. इथं 25. जर 1 डिनॉमिनेटर मध्ये जर समजा व्हॅल्यू एक 1 असेल तर डायरेक्ट क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 into 25 प्लस 1 into 7 okay into again LCM is 25, cross multiplication 25 into minus 7 okay is equal to what is 25 plus 7, it is 32 upon 25 multiply by 25 मधून 7 गेले तर 18 by 25 okay. Now so next so cos square theta is equal to what is, याला कसं लिहिता येणार बघा, 32 ला लिहिता येणार 16 into 2 into याला कसं लिहिता येणार 18 ला, इट इज 9 into 2 divided by 25 into 25 लिहिता येणार असं. ओके, नाउ टेकिंग स्क्वेअर रूट, सो cos theta is equal to what? is equal to under root of, याला असं पण लिहिता येणार 16 into 2 into 2 4 होणार into 9 divided by 25 into 25 is equal to, so therefore root of 16 it is 4 into and root of 4 2 into and root of
9 is 3 divided by and root of 25 is 25 is equal to 4 2 चा 8 8 3 चा 24 divided by 25. So therefore cos theta is equal to what? Cos theta is equal to 24 by 25. असं पण करू शकता किंवा तुम्ही डायरेक्ट 1 चा स्क्वेअर मायनस 7 चा स्क्वेअर 49 आणि 25 चा स्क्वेअर किती होणार 625 आणि 625 मधून 49 दिले गेले तर 576 आणि 576 इज द स्क्वेअर रूट ऑफ 24 असं पण करू शकता. ठीक आहे. बट प्रत्येक वेळी ह्या प्रॉब्लेम्स अशाच प्रॉब्लेमने सॉल्व्ह होईल असं म्हणून नाही. म्हणून तुम्हाला पहिला जो प्रॉब्लेम घेतला होता याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये ती मेथड तुम्हाला वेगळं सांगितलं आहे आणि ह्या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला वेगळं सांगितलेलं आहे. दोन्ही एकदा बघून घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे टॅन थीटा. टॅन थीटा म्हणजे होते व्हॉट इज साइन थीटा अपॉन कॉस थीटा. साइन थीटा अपॉन कॉस थीटा. साइन ची व्हॅल्यू किती आहे? व्हॉट इज द साइन? साइन म्हणजे होते 7/25. 7/25 डिवाइडेड बाय कॉस म्हणजे होते 24/25. 25 and 25 cancel. Answer will be the 7/24. So therefore tan theta is equal to what? Tan theta is equal to 7/24. तुम्हाला विचारलं होतं व्हॉट इज कॉस. कॉस म्हणजे 24/25 आणि tan theta is equal to 7/24. ठीक आहे, आलं लक्षात. बट आता हा जो प्रॉब्लेम आहे तुम्हाला शॉर्टली कसं करायचं तर बघा मित्रांनो, हा जो ट्रिकली जर आपण सॉल्व्ह जर केलं, समजा एमसीक्यू टाइप मध्ये अशा टाइपचं क्वेश्चन जर आलं तर मग कसं सॉल्व्ह करायचं तर बघूया. बघा मित्रांनो, सपोज इफ साइन थीटा इज इक्वल टू 7/25 फाइंड द व्हॅल्यूज ऑफ कॉस थीटा अँड टॅन थीटा. इथं तुम्हाला हा पायथागोरन ट्रिपलेट जो आपण चॅप्टर नंबर जो सेकंड होता पायथागोरियन थेरम याच्यामध्ये आपण हे पायथागोरन ट्रिपलेट शिकलेलं आहोत ऑलरेडी. तर बघा 3 4 5 ट्रिपलेट आहे, 6 8 10 चा ट्रिपलेट आहे, 12 16 20 चा ट्रिपलेट आहे, 7 24 25 8 15 17 11 60 61 5 12 13 9 40 आणि 41 हे जे संपूर्ण टर्म दिलेलं आहे 1 2 3 4 5 6 7 8 जे दिलेले आहे हे पायथागोरन ट्रिपलेट आहे. आपल्याला एवढे जरी माहिती राहिले तरी आपण 10th मध्ये आपण डायरेक्टली आपण शॉर्ट ट्रिकनी आपण सॉल्व्ह करू शकतो. तर बघा मित्रांनो, तुम्हाला साइन थीटा दिलेला आहे किती 7/25. सो देअरफॉर ए बी सी इन अ राईट अँगल ट्रायंगल्स. ओके, हा थीटा घेतला, अँगल सी इज इक्वल टू व्हॉट थीटा. तर साइन रेशो काय म्हणतो अपोजिट बाय हायपोटेनियस. अपोजिट बाय हायपोटेनियस. तर याची अपोजिट साइड कोणती आहे 7. दिस इज 7. हायपोटेनियस इज 25. आता मला सांगा 7 24 आणि 25 चा ट्रिपलेट आहे म्हणजे हा 7 आहे हा 24 आहे तर हा किती होणार मग 24 होणार. देन आता व्हॉट इज कॉस थीटा. कॉस थीटा तुम्हाला काढलं होतं. व्हॉट इज कॉस रेशो. कॉस रेशो काय सांगतो इट इज अ ऍडजस्टंट साइड बाय हायपोटेनियस. सो व्हॉट इज अ कॉस थीटा. ऍडजस्टंट साइड कोणती आहे 24 डिवाइडेड बाय 25. सो देयरफॉर कॉस थीटा इज इक्वल टू 24/25. ओके, नाउ tan रेशो काय सांगतो व्हॉट इज tan रेशो अपोजिट बाय ऍडजसंट साइड. सो ऍडजसंट साइड tan थीटा इज इक्वल टू अपोजिट साइड is 7 divided by adjacent side is 24. So tan theta is equal to 7/24. अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी सॉल्व्ह करता येते. दुसरे जर समजा आपण म्हटलं कोसेक थीटा जर फाइंड आउट करायचं असेल तर काय व्हॉट इज कोसेक रेशो. व्हॉट इज कोसेक रेशो इट इज अ हायपोटेनियस बाय अपोजिट साइड. तर हायपोटेनियस आहे इट इज अ 25 आणि अपोजिट साइड आहे 7. सो 25/7. तुम्हाला मित्रांनो हे पायथागोरन ट्रिपलेट माहित असायला पाहिजे. ठीक आहे, ओके, आलं लक्षात. ओके, नाव नेक्स्ट बघा मित्रांनो, सेम टॅन थीटा इज इक्वल टू 3/4. आता तुम्ही हे सॉल्व्ह करू शकता बाय जसं आपण बघितलं होतं की कसं टॅन इज इक्वल टू 1 प्लस सेक स्क्वेअर थीटा. या ठिकाणी या पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह करू शकता. यु नो टॅन थीटा इज इक्वल टू 3/4 वी हॅव 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा. ही प्रॉपर्टी आहे. ओके, सो सेक स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 प्लस आणि टॅन स्क्वेअर थीटा तर 1 ॲज इट इज. टॅन स्क्वेअर थीटाची व्हॅल्यू दिली आहे 3/4 होल स्क्वेअर. सो 1 प्लस 9/16 1 आणि 16 चा एलसीएम घेतलं 16 डायरेक्ट क्रॉस मल्टिप्लिकेशन 16 into 1 16 प्लस 1 into 9 9 16 प्लस 9 किती होणार 25/16. सो सेक थीटा आणि टेकिंग स्क्वेअर रूट घेतलं सेक थीटा इज इक्वल टू 5/4 हे त्याचा आन्सर आहे. जर तुम्ही ट्रिकने जर म्हटलं, ठीक आहे, जर अशा टाइपची जर तुम्ही ट्रिक वापरले, ठीक आहे, ट्रिकने जर वापरले पायथागोरन ट्रिपले जर माहित असेल तर कसं होणार बघा. सपोज इन राईट अँगल ट्रायंगल्स ए बी सी थीटाच्या अपोजिट आहे बघा. टॅन रेशो काय सांगतो टॅन रेशो इज नथिंग बट द यु नो इट इज अपोजिट साइड बाय
ऍडजसंट साईड, या थिटाची अपोजिट साईड आहे 3, 3 लिहिलं, 4 आहे तर 4 ऍडजसंट साईड, 3 4 5चं ट्रिपलेट आहे, 3 4 5चं काय आहे ट्रिपलेट आहे. आताच बघितलं ना आपण 3 4 बघा या ठिकाणी 3 4 5चं काय आहे ट्रिपलेट आहे. ओके ना, तर या ठिकाणी 3 हे व्हॅल्यू आहे ती 4, तर हायपोटेन्यूज किती राहणार या ठिकाणी 5 राहणार. तुम्हाला विचारलं काय सेक रेशो, व्हॉट इज द सेक रेशो? सेक रेशो इज नथिंग बट द this is hypotenuse by adjacent side. Okay, so 5/4, तर थिटाची हायपोटेन्यूज आहे 5 आणि याची ऍडजसंट साइड आहे 4, so 5/4. cos theta is equal to what? It is adjacent side by hypotenuse. तर ऍडजसंट साइड किती आहे या ठिकाणी 4/5. cos theta is equal to 4/5 कारण ऍडजसंट साइड आहे 4 आणि हायपोटेन्यूज आहे 5, इज 4/5. तुम्ही अशा पद्धतीने या ठिकाणी सॉल्व्ह करू शकता. ओके ना, नेक्स्ट sin square theta, prove that sin square theta upon cos theta plus cos theta is equal to sec theta. मित्रांनो बघा, पहिला प्रॉब्लेम आपण या ठिकाणी सॉल्व्ह करतोय. ठीक आहे, फर्स्ट प्रॉब्लेम. सो लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू आहे sin square theta upon cos theta plus cos theta upon 1. इथे बघा cos theta आणि 1 चा एलसीएम घेतलं cos theta. तुम्हाला पहिलं अगोदरच सांगितलं होतं, जर समजा एलसीएम घेताना एका डिनॉमिनेटर मध्ये जर समजा 1 आला असेल तर डायरेक्ट क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. सो cos theta लिहिलं 1 into cos theta डायरेक्ट 1 into sin square theta प्लस आणि cos theta into cos square theta होणार. So therefore sin square theta plus cos square theta is equal to 1 according to the denominator identity. Now divided by cos theta, and 1 by cos theta means is nothing but the sec theta. तुम्हाला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा होता. So this is therefore sin square theta upon cos theta plus cos theta is equal to sec theta. So this is a proof. Okay, left hand side is equal to right hand side. Now second problem आहे मित्रांनो, आपल्याला आज जवळजवळ 39 स्लाइड दिलेले आहेत, पूर्ण आजच्या आज झाले पाहिजे, म्हणून थोडंसं फास्ट होत असेल तर कारण फास्ट तुम्ही थोडंसं रिवाइज करून घ्या हा प्रॉब्लेमला. आणि मित्रांनो, जर समजा तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका. ठीक आहे, आणि या व्हिडिओच्या खाली सबस्क्रिप्शन हा नावाचं दिलेलं आहे, त्यावर तुम्ही प्रेस करा. ओके ना, तर मित्रांनो दुसरा क्वेश्चन बघा, cos square theta of 1 plus tan square theta is equal to 1. So solution, सेकंडचं सोल्युशन सांगतोय. लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू cos square theta of 1 plus tan square theta, cos square theta into आणि sec square theta. 1 plus tan square theta ची प्रॉपर्टी आहे आणि ट्रिग्नोमेट्री आयडेंटिटी आहे. सो देअरफॉर cos square theta into sec square theta, आणि या ठिकाणी cos square theta आणि sec square theta काय होणार 1 by cos square theta कॅन्सल होणार, इट इज 1. सो देअरफॉर लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू राईट हँड साइड. मित्रांनो हे क्वेश्चन जे दोन आहेत 1 आणि 2 हा 2 मार्क्ससाठी क्वेश्चन इम्पॉर्टंट आहेत, याला पण चांगला करून ठेवा. नाव आपण दुसऱ्या साईडकडे वळूया आपण. ठीक आहे, नेक्स्ट मित्रांनो बघा, प्रूव्ह दॅट थर्ड रूट ऑफ 1 minus sin theta upon 1 plus sin theta is equal to sec theta minus tan theta. तर लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू व्हॉट, रूट ऑफ 1 minus sin theta upon 1 plus sin theta युजिंग रॅशनलायझेशन ऑफ द डिनॉमिनेटरचं करायचं. रूट ऑफ 1 minus sin theta upon 1 plus sin theta, इथं मायनस आहे इथं घेताना प्लस प्लस घ्यायचं, न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला सारख्या व्हॅल्यूनी मल्टिप्लाय आणि डिवाइड करायचं. सो 1 minus sin theta आणि 1 minus sin theta होतं 1 minus sin square theta डिवाइडेड बाय 1 plus sin theta आणि 1 minus sin theta काय होणार 1 minus sin square theta. a plus b, a minus b, a square minus b square is equal to a plus b, a minus b. Left hand side is equal to root of 1 minus sin theta whole square, 1 minus sin theta whole square divided by 1 minus cos square theta म्हणजे होतं cos square theta. ओके ना, इज इक्वल टू 1 minus, आता बघा मित्रांनो हा रूट आणि हा स्क्वेअर कॅन्सल, 1 minus sin theta आणि स्क्वेअर रूट कॅन्सल. सो cos theta याला स्प्लिट करा. ठीक आहे, स्प्लिट करा. 1 upon cos theta मायनस sin upon cos theta. 1 by cos म्हणजे होते sec आणि मायनस sin by cos म्हणजे होते tan. So therefore left hand side is equal to right hand side. So this is the required answers. Clear? Okay, येते लक्षात. नेक्स्ट दुसरा व्हेरी, बघा मित्रांनो हा क्वेश्चन खूपदा रिपीट झालेला, मार्च 2015 ला क्वेश्चन विचारलेला आहे, मार्च 2015 इथे लिहिलेला आहे फॉर द 3 मार्क्स. ओके, एक्झाम्पल आहे sin to the power 6 theta plus cos to the power 6 theta is equal to 1 minus 3 sin square theta into cos square theta. तर बघा मित्रांनो लेफ्ट हँड साइड लिहिला आहे sin to the power 6 theta plus cos to the power 6 theta. त्यानंतर याला असं केलेलं आहे sin square theta होल स्क्वेअर 2 into 3 6 होणार, परत प्लस cos 2 into 3 6 होणार, म्हणजे ही व्हॅल्यू असं लिहिलं आहे. त्याच्यानंतर बघा मित्रांनो इथं आपण काय केलं एक्झॅक्टली, इथं वापरलेला आहे हा फॉर्म्युला a क्यूब प्लस b क्यूब
इज इक्वल टू ए प्लस बी ए स्क्वेअर मायनस ए बी हा रफ पोर्शन आहे. दिस इज रफ पोर्शन आणि हे फॉर्म्युले तुम्हाला नोन असायला पाहिजे ऑलरेडी. जवळजवळ 7 टाईपचे या ठिकाणी असे प्रॉब्लेम आहे. इट इज अल्जेब्रिक एक्सप्रेशन सॉल्व्ह करण्यासाठी. तर ए क्यूब प्लस बी क्यूब इज इक्वल टू ए प्लस बी ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर दिलेला आहे. ए प्लस बी होल क्यूब इज इक्वल टू ए क्यूब प्लस 3 ए स्क्वेअर बी प्लस 3 ए बी स्क्वेअर प्लस बी क्यूब हा एक फॉर्म्युला झाला. त्याच्यानंतर आपण काय केलं बघा, एक्झॅक्टली इथं काय केलंय बघा मित्रांनो, ए क्यूब ए प्लस बी होल क्यूब लिहिलं. हा जो टर्म्स आहे 3 ए स्क्वेअर बी हा लेफ्ट हँड साइडला मायनस झाला, हा सुद्धा मायनस झाला आणि उरलेले जे दोन आहेत हे इथं लिहिलं ए क्यूब प्लस बी क्यूब. ठीक आहे. त्यानंतर ही व्हॅल्यू लिहिलं ए क्यूब प्लस बी क्यूब इज इक्वल टू लिहिलं ए प्लस बी होल क्यूब आणि मायनस याच्यामधून बघा 3ab आपण कॉमन घेतलाय मायनस आणि इथं काय राहणार ए प्लस बी. तर फॉर्म्युला काय होणार, व्हॉट इज द फॉर्म्युला, द फॉर्म्युला ऑफ ए क्यूब प्लस बी क्यूब इज इक्वल टू व्हॉट, ए क्यूब प्लस बी क्यूब इज इक्वल टू ए प्लस बी होल क्यूब मायनस 3ab ऑफ ए प्लस बी. नाव बघा इथं ए आणि हा बी आहे, ए क्यूब प्लस बी क्यूब. फॉर्म्युला बघा ए प्लस बी होल क्यूब ए प्लस बी होल क्यूब मायनस मायनस लिहिलं 3 लिहिलं ए आणि बी म्हणजे या ठिकाणी साइन स्क्वेअर थिटाला ए घेतलं आणि कॉस स्क्वेअर थिटाला बी घेतलेला आहे. 3 लिहिलं ए बी आणि तिथे बघा ए प्लस बी. मित्रांनो साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज 1 अकॉर्डिंग टू द ट्रिग्नोमेट्री आयडेंटिटी मायनस 3 साइन स्क्वेअर थिटा इंटू कॉस थिटा लिहिलं आणि ही व्हॅल्यू सुद्धा काय या ठिकाणी 1 आहे. ओके, सो देअरफॉर 1 चा क्यूब 1 मायनस 3 साइन स्क्वेअर थिटा इंटू कॉस थिटा आणि हीच व्हॅल्यू आपल्याला आवश्यकता होती. सो लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू राइट हँड साइड. सो देअरफॉर sin to the power 6 theta plus cos to the power 6 theta is equal to 1 minus 3 sin square theta into cos square theta. क्वेश्चन हा खूप महत्वाचा आहे मित्रांनो, जवळजवळ हा 3 मार्क्ससाठी हा क्वेश्चन विचारलं जातं. बघा तुम्हाला जर समजा या ठिकाणी मी तुम्हाला काही प्रॉब्लेम दिलेला आहे होमवर्कसाठी. ठीक आहे, समोर याचं घेणारच आपण एलिमिनेट द थीटा अल्फा इफ एक्स इक्वल टू आर कॉस अल्फा आणि वाय इज इक्वल टू आर साइन अल्फा. हा क्वेश्चन एकदा आलेला होता. ठीक आहे, मला वाटते 2023-24 मध्ये आलेलं होतं. दुसरा एलिमिनेट द थीटा फ्रॉम द फॉलोइंग इक्वेशन्स एक्स इज इक्वल टू ए सेक थीटा आणि दुसरा आहे वाय इज इक्वल टू बी टॅन थीटा. हे तुम्हाला होमवर्क आहे मित्रांनो. ठीक आहे, किंवा तुम्ही या ठिकाणी सॉल्व्ह करू शकता. बघा मार्च 2012 2 मार्क्ससाठी इम्पॉर्टंट आहे. एलिमिनेट द थीटा फ्रॉम द फॉलोइंग इक्वेशन्स एक्स इज इक्वल टू ए सेक थीटा वाय इज इक्वल टू बी टॅन थीटा. काय केलं मित्रांनो, एक्स इज इक्वल टू ए सेक थीटा लिहिलं. ओके, त्यानंतर एक्स अपॉन ए इज इक्वल टू सेक थीटा. सेक थीटा इज इक्वल टू एक्स बाय ए, याला इक्वेशन नंबर 1. काय करायचं तुम्हाला, एलिमिनेट करायचं आहे. एलिमिनेट म्हणजे काय होतं, टू रिमूव्ह दिस थीटा. y इज इक्वल टू बी टॅन थीटा. टॅन थीटाची व्हॅल्यू आहे y अपॉन b. दिस इज इक्वेशन नंबर 2. नाउ 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा. यू नो सेक स्क्वेअर थीटा मायनस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. सो देअरफॉर सेक स्क्वेअर थीटाची व्हॅल्यू बघा, सेक थीटाची व्हॅल्यू आहे आपण x बाय a होल स्क्वेअर मायनस आणि टॅन थीटाची व्हॅल्यू दिलेली आहे y बाय b होल स्क्वेअर इज इक्वल टू 1. सो x स्क्वेअर अपॉन a स्क्वेअर मायनस y स्क्वेअर अपॉन b स्क्वेअर इज इक्वल टू 1. सो या ठिकाणी बघा रिमूव्ह झालेला आहे थीटा. थीटा काय झालेला आहे या ठिकाणी रिमूव्ह झालेला आहे. सो देअरफॉर दिस इज अ रिक्वायर्ड आन्सर. दिस इज अ रिक्वायर्ड आन्सर्स. ओके, नाउ लेट्स मूव ऑन टू नेक्स्ट क्वेश्चन्स. 3 मार्क्स मार्च 2014 ला विचारलेला क्वेश्चन आहे. ओके, रूट ऑफ 1 प्लस कॉस थिटा अपॉन 1 मायनस कॉस थिटा इज इक्वल टू कोसेक थिटा प्लस कॉट थिटा. ही एक एक्झाम्पल आहे आणि हा दुसरा एक्झाम्पल आहे रूट ऑफ 1 मायनस कॉस थिटा अपॉन 1 प्लस कॉस थिटा इज इक्वल टू कोसेक ए मायनस कॉट ए. ठीक आहे, तर हा जो इथं प्लस आहे न्यूमरेटरला प्लस आहे, डिनॉमिनेटरला मायनस आहे. या क्वेश्चन मध्ये न्यूमरेटरला मायनस आहे, इथं डिनॉमिनेटरला प्लस आहे. याची व्हॅल्यू बघा कोसेक थिटा प्लस कॉट थिटा, त्याची व्हॅल्यू कोसेक थिटा कोसेक ए मायनस कॉट ए. याचा प्रॉब्लेम काय बघा, इथं प्लस आहे तिथं प्लस घेतलं, न्यूमरेटर मध्ये मायनस आहे तर तिथं मायनस आलेलं आहे. क्लिअर. ओके, तर याला सॉल्व्ह कसं करायचं बघा, लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू रूट ऑफ आपण लेफ्ट हँड साइड घेतलाय 1 प्लस कॉस थिटा अपॉन 1 मायनस कॉस थिटा युजिंग रॅशनलायझेशन. पण रॅशनलायझेशन नेहमीप्रमाणे आपण डिनॉमिनेटर्स करतो. सो रूट ऑफ 1 प्लस कॉस थिटा अपॉन 1 मायनस कॉस थिटा इनटू इथं बघा 1 मायनस आहे तिथं प्लस घेतलं. क्लिअर. 1 प्लस कॉस थिटा अपॉन 1 प्लस कॉस थिटा इज इक्वल टू रूट ऑफ 1 प्लस कॉस थिटा होल स्क्वेअर, कारण हे दोनदा आहे, आणि 1 मायनस कॉस थिटा आणि 1 प्लस कॉस थिटा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर वापरलाय. सो देअरफॉर 1 स्क्वेअर 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू बघा रूट आणि स्क्वेअर कॅन्सल म्हणजे 1 प्लस कॉस थिटा
आणि 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे होते साइन थिटा इज इक्वल टू, याला स्प्लिट करायचं, इज इक्वल टू 1 अपॉन साइन थिटा प्लस कॉस बाय साइन म्हणजे कॉस बाय साइन होणार. ओके, या स्प्लिट केल्यामुळे काय होणार, कॉस बाय साइन इज इक्वल टू 1 बाय साइन कोसेक थिटा प्लस आणि कॉस बाय साइन काय होणार, कॉट थिटा होणार आणि इज इक्वल टू राईट हँड साइड. हेच तुम्हाला फाइंड आउट करायचं होतं. ठीक आहे, ओके, आलं लक्षात. नेक्स्ट, left hand side is equal to root of 1 minus cos a upon 1 plus cos a is equal to root of 1 minus cos a upon 1 plus cos a into 1 minus cos a upon 1 minus cos a. तर मित्रांनो बघा इथं प्लस आहे तर आपण मायनस मायनस घेतलं, परत या दोघांचं मल्टिप्लाय केलं तर 1 मायनस कॉस ए होल स्क्वेअर झालं आणि ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर फॉर्म्युला वापरलं, इथं 1 प्लस कॉस ए आणि 1 मायनस कॉस ए फॉर्म्युला वापरलं. तर या ठिकाणी काय मिळालं, हा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल, 1 मायनस कॉस ए झालं आणि 1 मायनस कॉस स्क्वेअर एची व्हॅल्यू काय मिळाली, साइन. साइन स्क्वेअर होतं या ठिकाणी, साइन स्क्वेअर होतं पण या ठिकाणी रूट आपण कॅन्सल केलेला आहे, डायरेक्ट लिहिलेला आहे 1 मायनस कॉस ए अपॉन साइन ए, प्लस स्प्लिट करा, सो 1 अपॉन साइन ए मायनस कॉस ए अपॉन साइन ए, सो 1 बाय साइन म्हणजे होते कोसेक ए, इथं मायनस आहे तर मायनस दिलेला आहे, कॉस बाय साइन मीन्स इट इज अ टॅन ए, सो दिस इज इक्वल टू द राइट हैंड साइड, दिस इज इक्वल टू द राइट हैंड साइड. ओके, नेक्स्ट sec theta minus cos theta cot theta plus tan theta is equal to tan theta into sec theta. Okay, next left hand side is equal to sec theta minus cos theta cot theta plus tan theta is equal to 1 upon cos theta minus cos theta, sec theta means 1 upon cos theta minus cos theta into cos theta, cot means cos theta by sin theta plus tan म्हणजे काय होतं, sin theta by cos theta. परत या ठिकाणी काहीच नाही म्हणजे 1 आहे, परत सांगितल्याप्रमाणे 1 इंटू कॉस थिटा डायरेक्ट क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 इंटू 1 1 मायनस कॉस थिटा इंटू कॉस स्क्वेअर थिटा इंटू इथं बघा साइन थिटा आणि कॉस थिटा दोघांचा मल्टिप्लाय केला, डायरेक्ट क्रॉस मल्टिप्लिकेशन, सो कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा, सो देअरफॉर 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे होते व्हॉट इज साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस थिटा इंटू आणि ह्या दोघांची ऍडिशन 1 अपॉन साइन थिटा इंटू कॉस थिटा. बघा या ठिकाणी इथं मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन असेल तर कॅन्सल होतं, इथं साइन आणि इथला एक साइन कॅन्सल होणार, सो साइन बाय कॉस टॅन झालं आणि 1 बाय कॉस म्हणजे होते सेक थिटा आणि हेच व्हॅल्यू तुम्हाला काय करायचं, प्रूव्ह करायचं होतं. सो लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू राइट हँड साइड. ओके मित्रांनो, नेक्स्ट कॉट थिटा प्लस टॅन थिटा इज इक्वल टू कोसेक थिटा इंटू सेक थिटा. लेफ्ट हँड साइड बघा मित्रांनो, कॉट थिटा प्लस टॅन थिटा, कॉट म्हणजे होते कॉस बाय साइन प्लस आणि टॅन म्हणजे होते साइन बाय कॉस होते इज इक्वल टू, इथे बघा या दोघांचं मल्टिप्लाय केलं, साइन थिटा इंटू कॉस थिटा, परत क्रॉस मल्टिप्लिकेशन, सो कॉस थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा आणि या दोघांची ऍडिशन 1 असते अकॉर्डिंग टू द ट्रिग्नोमेट्री आयडेंटिटी. सो देअरफॉर 1 अपॉन साइन थिटा इंटू 1 अपॉन कॉस थिटा आणि 1 बाय साइन म्हणजे होते कोसेक आणि 1 बाय कॉस म्हणजे होते सेक. सो देअरफॉर लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू राइट हँड साइड. ओके मित्रांनो, ठीक आहे. नेक्स्ट बघा 1 upon sec theta minus true that 1 upon sec theta minus tan theta is equal to sec theta plus tan theta. Left hand side is equal to 1 upon sec theta minus tan theta. Using rationalization of the denominator, so 1 upon sec theta minus tan theta, इथं मायनस आहे तिथं प्लस करायचं, ठीक. तो 1 into 1 sec theta plus tan theta म्हणजे ही व्हॅल्यू येणार, परत या ठिकाणी फॉर्म्युला वापरायचं a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर a प्लस b a मायनस b, सो sec स्क्वेअर थिटा मायनस tan स्क्वेअर थिटा आणि याची व्हॅल्यू येते 1. सो देअरफॉर 1 होते, ही व्हॅल्यू काय होतं, सो व्हॉट इज 1 plus tan square theta is equal to sec square theta आणि जर सपोज टू बी राईट हँड साइडला जर आपण घेतलं sec square theta आणि राईट हँड साइडला गेल्यावर काय होणार मायनस tan square theta is equal to what 1 आणि ही जी व्हॅल्यू जर समजा आपण इथं पुट केलं कशामध्ये sec square theta minus tan square theta ची व्हॅल्यू होती 1 होते डिवाइड मध्ये लिहिण्याची गरज नाही आहे. सो sec theta plus tan theta is equal to राईट हँड साइड, तुम्हाला हेच काढायचं. ठीक आहे मित्रांनो, येते लक्षात. ओके, नेक्स्ट साइन्स टू द पावर 4 थीटा मायनस कॉस टू द पावर 4 थीटा इज इक्वल टू 1 मायनस 2 कॉस स्क्वेअर थीटा. मित्रांनो लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू साइन टू द पावर 4 थीटा मायनस कॉस टू द पावर 4 थीटा. इथं बघा साइन टू द पावर 4 थीटा आहे तर साइन स्क्वेअरचा स्क्वेअर थीटा मायनस कॉसच्या पॉवर मध्ये 4 थीटा आहे तर काय होणार कॉस स्क्वेअर थीटाच्या स्क्वेअर थीटा होणार. मग इथं बघा मित्रांनो साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा आणि दुसरा आहे साइन स्क्वेअर थीटा मायनस कॉस स्क्वेअर थीटा. बाय युजिंग दिस फॉर्म्युला
a square minus b square is equal to a plus b and in the second bracket a minus b. So ही व्हॅल्यू म्हणजे 1 अकॉर्डिंग टू द ट्रिग्नोमेट्री आयडेंटिटी. सो देअरफॉर sin स्क्वेअर थिटा म्हणजे होते, आता बघा हा जो प्रॉब्लेम आहे ना हा कशामध्ये दिलेला आहे, कॉस मध्ये दिलेला आहे. तर sin थिटा अगेन sin स्क्वेअर थिटा म्हणजे होते, sin स्क्वेअर थिटा म्हणजे होते 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा आणि या ठिकाणी हा मायनस आहे तर मायनस कॉस स्क्वेअर थिटा. सो देअरफॉर 1 चा मल्टिप्लाय सोबत जर केले तीच व्हॅल्यू मिळते. 1 ॲज इट इज ठेवलं मायनस आणि मायनस प्लस होतं कॉस स्क्वेअर थिटा आणि कॉस स्क्वेअर थिटा देयर आर 2 टाइम्स. सो देअरफॉर 1 मायनस 2 कॉस स्क्वेअर थिटा आणि दिस इज द राईट हँड साइड. तुम्हाला हेच काढायचं होतं मित्रांनो, लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू राईट हँड साइड. ओके, नाव नेक्स्ट again sec theta plus tan theta is equal to cos theta upon 1 minus sin theta. Left hand side is equal to sec theta plus tan theta. Sec म्हणजे होते 1 upon cos theta. Okay, then plus tan means sin upon cos. Again cos आणि cos सारखा आहे, न्यूमरेटर ची ऍडिशन 1 plus sin theta upon cos theta using rationalization of the numerator. आता या ठिकाणी न्यूमरेटर रॅशनलायझेशन करायचं 1 plus sin theta upon cos theta into 1 minus sin theta upon 1 minus sin theta. इथं फॉर्म्युला आपण वापरले बघा, a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, 1 चा स्क्वेअर 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा अपॉन cos थिटा ऑफ 1 मायनस साइन थिटा. मग ही व्हॅल्यू काय होतं, cos स्क्वेअर थिटा अपॉन cos थिटा ऑफ 1 मायनस साइन थिटा. इथला cos आणि cos कॅन्सल, cos थिटा अपॉन 1 मायनस साइन थिटा आणि इज इक्वल टू द राईट हँड साइड. ही त्याची राईट हँड साइड आहे. ओके ओके मित्रांनो, चलो नेक्स्ट. मित्रांनो आता जे प्रॉब्लेम्स होते ते संपलेले आहेत. ठीक आहे, आता आपण वळणार आहोत हा जो शेवटचा पार्ट आहे ट्रिग्नोमेट्री मधला, अप्लिकेशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक. ठीक आहे, अप्लिकेशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. सो लाईन ऑफ विजन. आता लाईन ऑफ विजन म्हणजे काय होते मित्रांनो बघा, सपोज इफ द ऑब्झर्वर इज स्टँडिंग ऍट द लोकेशन ए. बघा हा एक लोकेशन ए आहे आणि दिस इज बी. हा व्यक्ती काय करतोय, दिस इज अ पर्सन विच स्टँडिंग ऍट द पॉइंट ए, ए वर आहे आणि इज लुक ऍट द पॉइंट बी. हा बी कडे बघतो आहे. नाव सो देन द लाईन ए बी, ही जी लाईन ए बी आहे, सो दॅट लाईन कॉल्ड ॲज अ लाईन ऑफ विजन. लाईन ऑफ विजन, लाईन ऑफ विजन म्हणजे काय होतं, लाईन ऑफ विजन इफ द ऑब्झर्वर इज स्टँडिंग ऍट द लोकेशन ए, ए पॉइंट वर उभा आहे, बघतो लुकिंग ऍट द ऑब्जेक्ट बी, बी कडे बघतो आहे. सो दॅट लाईन ए बी इज कॉल्ड ॲज अ लाईन ऑफ विजन. लाईन ऑफ विजन. नाव नेक्स्ट आहे अँगल ऑफ एलिव्हेशन. अँगल ऑफ एलिव्हेशन म्हणजे काय होते मित्रांनो, इफ अ ऑब्झर्वर ऍट ए. बघा हा एक इथं ऑब्झर्वर आहे, एक पर्सन आहे. ओके, ऑब्झर्व पॉइंट बी विच इज ऍट अ लेवल हायर दॅन ए अँड एम इज द होरिझॉन्टल. म्हणजे ही होरिझॉन्टल लाईन आहे, दिस इज अ होरिझॉन्टल लाईन, दिस इज अ होरिझॉन्टल लाईन. आणि होरिझॉन्टल लाईनच्या जर समजा आपण अपर डायरेक्शन जर लुक करत असणार, बघत असणार, इज ऍट अ लेवल दॅन ए, ए पेक्षा जर आपण वरती करत असतो आणि नाव दिस अँगल वी हॅव टू मेक्स अँड अँगल्स, देन दॅट कॉल्ड ॲज अ दॅट्स अँगल कॉल्ड ॲज अ अँगल ऑफ एलिव्हेशन. परत एकदा सांगतोय बघा मित्रांनो, इफ अन ऑब्झर्वर ऍट ए ऑब्झर्व द पॉइंट बी विच इज ऍट अ लेवल हायर दॅन ए, म्हणजे ए पॉइंट पेक्षा वरती जर आपण बघत असणार, लुक ऍट करत असणार, तो जो अँगल बनतो होरिझॉन्टल लाईन आणि जो आपण बघतो त्याच्यामधला जो अँगल बनतो, सो दॅट अँगल कॉल्ड ॲज अ अँगल ऑफ एलिव्हेशन. अँगल ऑफ एलिव्हेशन. नाव थर्ड पॉइंट आहे अँगल ऑफ डिप्रेशन्स. मित्रांनो हा अप्लिकेशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक रेशिओ मधले हे खूप महत्वाचे फॅक्ट आहेत. ओके, अँगल ऑफ डिप्रेशन्स, अँगल ऑफ एलिव्हेशन अँड लाईन ऑफ विजन्स. इफ द ऑब्झर्वर ऍट ए, ऑब्झर्वर कशामध्ये होतं, ए मध्ये होतं ना. ऑब्झर्व द पॉइंट सी, सी कडे बघतोय तो, बट विच इज ऍट अ लेवल लोअर दॅन ए, म्हणजे ए कडे तो एच्या लोअर कडे बघतोय, म्हणजे तो हे ओरिजिनल लाईन आहे आणि तो कुठे बघतोय, खाली बघतोय. सो दॅट मेक्स अन अँगल कॉल्ड ॲज अ अँगल ऑफ डिफरेशन्स. त्याला काय म्हटलं जातं, अँगल एम ए सी इज कॉल्ड द अँगल ऑफ डिफरेशन्स. ओके, म्हणजे जर होरिझॉन्टल लाईनचे आपण अपर डायरेक्शन जर बघितलं, इट इज अँगल ऑफ एलिव्हेशन्स. आणि जर समजा आपण खाली जर बघितलो विथ द होरिझॉन्टल लाईन्स आपण खाली जर बघितलो तर दॅट कॉल्ड एज अँगल ऑफ डिफरेशन. अँगल ऑफ डिफरेशन्स. आणि लाईन ऑफ विजन काय होते मित्रांनो, जर सपोज ए इज अ पॉइंट लुक ऍट द पॉइंट बी जर बघत असेल, सो दॅट लाईन ए बी कॉल्ड एज अ लाईन ऑफ विजन. त्यानंतर बघा तुम्हाला दोन शॉर्ट मध्ये दिलेले आहे या ठिकाणी, वेन वी सी अबोव द होरिझॉन्टल लाईन द अँगल फॉर्म इज द अँगल ऑफ एलिव्हेशन्स and when we see the below the horizontal lines the angle formed is the angle of diffraction. म्हणजे या ठिकाणी काय म्हटलंय, जर समजा होरिझॉन्टल लाईनच्या अबो जर बघितलंय तर अँगल ऑफ एलिव्हेशन होणार, आणि when we see the below the horizontal line म्हणजे बिलो जर बघितलं the angle of डिप्रेशन. ओके मित्रांनो, हे दोन तीन कन्सेप्ट समजलं. ओके, नाव तर नेक्स्ट बघूया या ठिकाणी फर्स्ट प्रॉब्लेम आहे द
फर्स्ट प्रॉब्लेम आहे, अँड ऑब्झर्वर्स ॲट अ डिस्टन्स ऑफ 10 मीटर फ्रॉम द ट्री लुक्स ॲट द टॉप ऑफ द ट्री. द अँगल ऑफ एलिव्हेशन इज 60 डिग्री. व्हॉट इज द हाईट ऑफ द ट्री? तुम्हाला ट्रीची हाईट काढायची आहे मित्रांनो. बघा या ठिकाणी तुम्हाला ऑब्झर्वर ॲट अ पॉईंट, ऑब्झर्वर पॉईंट ए वर आहे. बीसी इज द हाईट ऑफ द ट्री. हा ट्री आहे, हा ऑब्झर्वर आहे, हा बघतो कोणाकडे? या टॉप ऑफ द ट्री कडे बघतोय. कोणाकडे बघतोय? टॉप ऑफ द ट्री कडे बघतोय, म्हणजे टॉप वर बघतोय, वरती बघतोय. आणि हा जो अँगल बनतोय, हा अँगल ऑफ एलिव्हेशन किती दिलाय तुम्हाला मित्रांनो? 60 दिलेला आहे. किती दिलेला आहे? 60 दिलेला आहे. व्हॉट इज द हाईट ऑफ ट्री? तर तुम्हाला बीसी ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. ठीक आहे, मला सांगा आता हा हाईट ऑफ ट्री म्हणजे हा 90, हा 60, हा किती होणार मित्रांनो? किती होणार? हा 30 होणार. ओके, तुम्हाला एक रेशो सांगितलं होतं. कोणतं रेशो आहे? बघा या ठिकाणी तुम्हाला मी शॉर्टली लिहून देतो. ठीक आहे, दिस इज द राईट अँगल ट्रायंगल्स. हा राईट अँगल ट्रायंगल्स आहे. हा जर समजा 30 जर असेल तर हा किती होणार? 60. इन ट्रायंगल एबीसी घेऊ शकता तुम्ही. इट इज एबीसी. अँगल बी इज द 90 डिग्री. बघा मित्रांनो, 30 च्या अपोजिट 1 रेशो सांगायचं, घेतलेलं आपण सांगत होतो, बरोबर आहे. 30 च्या अपोजिट किती? 1. हा हायपोटेनसच्या अपोजिट किती? 2. तर 60 च्या अपोजिट किती घ्यायचं? √3. किती घ्यायचं रे? √3. √3. क्लिअर? 1, 2 आणि √3. आता मला सांगा, हा 30 आहे, 30 च्या अपोजिट किती? 1. 1 बरोबर किती रे बाबा मित्रांनो? 1 बरोबर 10. 1 बरोबर 10. 1 बरोबर 10. तुम्हाला विचारलं काय आहे? व्हॉट इज द? तुम्हाला 60 च्या अपोजिट विचारलाय, तर 60 किती आहे या ठिकाणी? √3 आहे. 1 बरोबर 10, तर √3 ची व्हॅल्यू म्हणजे इथं √3 लिहावं लागेल. इट इज 10 इंटू √3. बरोबर आहे. सो इज इक्वल टू व्हॉट? 10 इज मल्टिप्लाय बाय, आणि √3 ची व्हॅल्यू दिलेली आहे तुम्हाला 1.73. 1.73 आणि 1.73 म्हणजे होते व्हॉट इज? इट इज 17.3. आणि ह्या कशामध्ये दिलेला आहे तुम्हाला? येस, मीटर मध्ये दिलेला आहे. ओके, इट इज मीटर. मीटर मध्ये दिलाय. तर हे शॉर्ट ट्रिकने तुम्ही असं सॉल्व्ह करू शकता. दिस इज द ट्रिक. हे ट्रिक आहे, पण हे ट्रिक मित्रांनो कुठं यूज होणार? फक्त कॉम्पिटेटिव्ह एक्झामला किंवा जे एमसीक्यू टाईप क्वेश्चन असतात त्या ठिकाणी हे तुम्ही यूज करू शकता. बट तुम्हाला जर पूर्ण प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असेल तर हे जे मी लिहून दिलेलं आहे ह्या मेथडनं सॉल्व्ह करावं लागेल. हे लिहून दिलेलं आहे सेम याच्यानं तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळून जाते. ठीक आहे, बट ट्रिक कॉम्पिटेटिव्ह एक्झाम फॉर फ्युचर्स using these methods. Okay, this is a very important methods. Now ए बी सी, बघा ए बी सी हा 60 आहे, हा 30 होणार. तुम्हाला याचा जो ऑब्झर्वेशन दिलेला आहे म्हणून ऑब्झर्व ॲट अ डिस्टन्स ऑफ 10 मीटर, हा 10 मीटर दिलेला आहे. पॉईंट ए इज द पोझिशन ऑफ द ऑब्झर्वर. पॉईंट ए दिलाय पोझिशन ऑफ ऑब्झर्वर. बीसी ची व्हॅल्यू दिला हाईट ऑफ द ट्री, हाईट ऑफ द ट्री. अँगल ऑफ एलिव्हेशन किती आहे? थीटा इज इक्वल टू 60 डिग्री. फ्रॉम फिगर इन ट्रायंगल एबीसी, अँगल एबीसी इज इक्वल टू 90 डिग्री. एबीसी 90 दिले आहे. साइन 60 काय होणार? यू नो साइन्स सॉरी टॅन 60 इज इक्वल टू अपोजिट बाय ऍडजसंट साइड. टॅन ची अपोजिट साइड आहे, 60 ची अपोजिट साइड आहे बीसी, बीसी आणि ऍडजसंट साइड आहे एबी, बीसी बाय एबी. टॅन 60 इज इक्वल टू √3 इज इक्वल टू बीसी ऍज इट इज, आणि एबी ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे, इट इज 10. सो बीसी इज इक्वल टू √3 इंटू 10, आणि आताच आपण केला आहे. सो √3 म्हणजे होते 1.73 इंटू 10 इज इक्वल टू 17.3 मीटर्स. सो देअर फोर हाईट ऑफ द ट्री, तुम्हाला हे काढायचं होतं ना, हे काढायचं होतं. काय आलं तुम्हाला? 17.3 मीटर. जर समजा तुम्हाला हा जर ही जी व्हॅल्यू जर काढायची असेल तर काय होणार? हा 30च्या अपोजिट 1, 1 हा 2, म्हणजे 1 बरोबर 2, त्याची व्हॅल्यू किती येणार? 20 मीटर येणार. हे आपण डायरेक्टली काढू शकतो. 1 बघा, इट इज हा किती होणार? 30 ना. 30च्या अपोजिट किती? दिस इज 30 ना. हा 30, 30च्या अपोजिट 1, 1 बरोबर किती लिहिले तुम्ही? 10. तर हा 90, 90च्या अपोजिट किती सांगितलंय तुम्हाला? 2. 1 बरोबर 10, 2 बरोबर किती होणार? 20. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे की नाही? म्हणून तुम्ही हे काढू शकता असं डायरेक्टली. ठीक आहे मित्रांनो? ओके, येतं लक्षात? ओके, तर तुम्ही हा इथून इथपर्यंतच लिहायचं, हे तुम्हाला फक्त कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये हे कामात पडेल. क्लिअर मित्रांनो? ओके, नेक्स्ट. आता बघा, फ्रॉम द टॉप ऑफ द बिल्डिंग an observer is looking at a scooter parked at the some distance away, makes an angle of depression of 30 degree if the height of the building is 40 meter. Find how far the scooter is from the building, and √3 is equal to 1.73 is given. आता मित्रांनो बघा, फ्रॉम द टॉप ऑफ द बिल्डिंग द ऑब्झर्वर इज लुकिंग ऍट द स्कूटर पार्क. म्हणजे ऑब्झर्वर कुठं आहे? इथं आहे. सॉरी, एक मिनिट. हा इथं आहे, इथं आहे.
हा इथं आहे. क्लिअर? ओके. हा कुठं बघतोय? हा स्कूटर, इथं स्कूटर आहे. कुठं स्कूटर बघतोय? बट या ठिकाणी बघा, दिस इज द एडी इज द होरिझॉन्टल लाईन. बघतो कुठं आहे? खाली. म्हणजे हा जो अँगल आहे, अँगल ऑफ डिफ्रेशन होतोय. काय होतोय? अँगल ऑफ डिफ्रेशन. अँगल ऑफ डिफ्रेशन किती दिसतंय मित्रांनो इथं? 30 दिसतोय. किती? 30. म्हणजे हा इकडे बघतोय, म्हणजे खाली बघतोय ना. दिस इज द होरिझॉन्टल लाईन. ओके. सो हा 30, हा 30, दिस इज, हा झेड टाईप दिसतोय. आणि झेड टाईप काय असतो? इट इज अल्टरनेट अँगल. आणि अल्टरनेट अँगल हा 30 आता हा 30, हा 30 हा 90, हा 30 हा 90, हा किती होणार मग? 60 होणार. बरोबर आहे की नाही? आता तुम्हाला फाइंड आउट करायचं, फाइंड हाऊ फॉर द स्कूटर इज फ्रॉम द बिल्डिंग. हे बिल्डिंग आहे, ए बी इज द बिल्डिंग, आणि हाईट तुम्हाला दिलेला आहे. हाईट ऑफ द बिल्डिंग इज 40 मीटर. हे 40 आहे, हा 30, हा 60, आणि हे तुम्हाला व्हॅल्यू काढायची आहे. 30 चे अपोजिट, 30 चे अपोजिट 1, म्हणजे 1 बरोबर. हे ट्रिक सांगतो मित्रांनो, ट्रिक. दिस इज द ट्रिक. पहिले ट्रिक घ्या. ओके, ट्रिक. ओके, ट्रिक सांगतोय बघा मित्रांनो. 30 च्या अपोजिट किती? 1. 1 बरोबर किती? 40. काय काढायचं आहे तुम्हाला? ही व्हॅल्यू काढायची आहे. मग हा 1, हा 2, मग हा किती होणार? सेम. किती? √3. √3 इज इक्वल टू, परत √3 इंटू 40, √3 इंटू 40, परत काय ना, √3 ची व्हॅल्यू आहे 1.73 इंटू 40, आणि याची व्हॅल्यू किती म्हणणार? 69.20 मीटर. काय येणार मित्रांनो? 20 मीटर येणार. दिस इज द ट्रिक. किती सोपं आहे, किती सोपं आहे ना? किती वेळ लागेल? काही वेळ लागणार नाही. सो 1 बरोबर 40, √3 इज इक्वल टू √3 इंटू 40, आणि √3 ची व्हॅल्यू दिलेली आहे. आपण माहित असायला पाहिजे. 1 म्हणजे 1, √2 म्हणजे होते 1.41, आणि √3 म्हणजे होते 1.732. पण या ठिकाणी 73 दिलं तर 73 लिहायचं. सो √3 इज इक्वल टू 1.73 इंटू 40. ओके. सो याची व्हॅल्यू किती म्हणणार? 69.20 मीटर्स. ओके मित्रांनो, तर बघूया आपण. सो नाव से AB इज द हाइट ऑफ द बिल्डिंग. AB इज इक्वल टू 40 मीटर. से BC इज इक्वल टू डिस्टन्स ऑफ द स्कूटर फ्रॉम द बिल्डिंग. हा जो BC आहे स्कूटर मधला, आणि हा बिल्डिंग मधलं डिस्टन्स आहे. ओके. फाइंड C इज द पोझिशन ऑफ द स्कूटर. C ची पोझिशन काय? इज द पोझिशन ऑफ द स्कूटर. अँगल ऑफ डिप्रेशन आहे, अँगल CAD इज इक्वल टू 30 डिग्री. ACB इज इक्वल टू अँगल CAD. दिस इज द अल्टरनेट अँगल. आणि अँगल ACB इज इक्वल टू किती होणार मित्रांनो? इट इज 30 डिग्री. ओके. नाउ फ्रॉम द फिगर, tan 30 डिग्री इज इक्वल टू, व्हाट इज tan 30? tan 30 अपोजिट बाय adjacent साइड, AB बाय BC, AB बाय BC. आणि tan 30 किती होणार? 1 बाय √3, 1 बाय √3 इज इक्वल टू, AB ची व्हॅल्यू किती घेऊन आहे? इट इज 40 अपॉन BC, and BC is equal to 40 into √3. 40 into √3 ची व्हॅल्यू गिवन आहे. It is this one, 1.73. So 1.73 it is equal to the 69.20 meter. So the distance of the scooter from the building is 69.20 meter. आलं लक्षात मित्रांनो? ठीक आहे, तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. ठीक आहे, नो प्रॉब्लेम्स. नेक्स्ट मित्रांनो, to find the width of the rivers, a man observed the top of the tower on the opposite bank, making an angle of elevation of the 61 degree. When he moves 50 meter backwards from the bank and observe the same top of the tower, his line of vision makes an angle of elevation of 35 degree. Find the height of the tower and width of the river. So tan 61 degree is equal to, given height is 1.8, and tan 35 is equal to what? 0.7 डिग्री. 0.7 दिलं आहे, 0.7. मित्रांनो बघा काय केलं यांनी, फाइंड द विथ ऑफ द रिव्हर. विथ ऑफ द रिव्हर म्हणजे हे BC. BC है विथ ऑफ द रिव्हर. ऑब्झर्व टॉप ऑफ द टॉवर ऑन द अपोजिट बँक. तो इथं बघतोय कुठे? AB इज द हाइट ऑफ द टॉवर. AB हाइट ऑफ टॉवर आहे. BC विथ ऑफ द रिव्हर. इंटरअँगल ABC. अँगल B किती दिलाय तुम्हाला या ठिकाणी? B 90 आहे, हा 90. tan 60 काय होणार? बरोबर आहे की नाही? tan 60 किती? tan 61 इज इक्वल टू AB बाय BC. हा 61 आहे, AB बाय BC, अपोजिट बाय हाय पुढे ऍडजसंट साइड. tan 61 गिवन आहे, इट इज 1.8 इज इक्वल टू h बाय x. h इज इक्वल टू व्हॉट? 1.8 x. आणि याला मल्टिप्लाय केलं आपण, कितीने मल्टिप्लाय केलं? 10 ने मल्टिप्लाय केलं. 10h इज इक्वल टू 18x. कारण पॉईंट आणि पॉईंट म्हणला 10 कॅन्सल होतो, म्हणजे 18x होतो. ठीक. त्यानंतर आहे इंटर अँगल ABD. अँगल B अगेन इट इज 90 डिग्री.
tan 45 घ्या अपोजिट बाय adjacent साइड. सो 0.7 35 ची व्हॅल्यू आहे 0.7 इज इक्वल टू h अपॉन BC प्लस CD. हा BC आणि हा CD म्हणजे BD घ्यायचा ना आपल्याला. ओके, तर 0.7 इज इक्वल टू h अपॉन BC ची व्हॅल्यू x आहे प्लस 50 आणि या ठिकाणी 0.7 क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. इट इज 0.7 ऑफ x प्लस 50 इज इक्वल टू h. यू नो 10 ने मल्टिप्लाय करा. 10 इंटू 0.7 ऑफ x प्लस 50 इज इक्वल टू 10h. 10 पॉईंट नंतर पॉईंट आणि हा 10 कॅन्सल म्हणजे 7 ऑफ x प्लस 50 इज इक्वल टू 10h. लेफ्ट हँड साइड बघा, क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2 मध्ये इथं 10h आहे, इथं पण 10h आहे. ओके, म्हणजे राईट हँड साइड या ठिकाणी इक्वल आहे. इथं लेफ्ट हँड साइड आहे, इथं राईट हँड साइड दिलेला आहे. ओके, नो प्रॉब्लेम्स. सो फ्रॉम 1 अँड 2 वरून काय दिसतोय बघा, हा 18x लिहिलं इज इक्वल टू 7 ऑफ x प्लस 50. ठीक आहे. ओके, नाव 7x आता बघा 18x इज इक्वल टू 7 इंटू x 7x प्लस आणि 7 5 35 आणि 0 350. सो 18 मधून 7 गेलं तर 11x इज इक्वल टू 350. x इज इक्वल टू 350 बाय 11. सो x इज इक्वल टू व्हॉट 31.82. आता हे तुम्हाला काढता येणार, भागाकार वगैरे जर आलं तर मग काय आहे की नाही. तर हे समजा हे संपूर्ण रिव्हिजन टेस्ट आहे, म्हणजे रिव्हिजन आहे ह्या ठिकाणी. सो x इज इक्वल टू 31.82. इक्वेशन 1 10h. इक्वेशन नंबर 1 बघा, 10h इज इक्वल टू 18x. x ची व्हॅल्यू काय पुट करायचं ही 31.82. याची व्हॅल्यू पुट केलं तर काय मिळणार तुम्हाला, h इज इक्वल टू व्हॉट 57.278. आणि बघा मित्रांनो, हा जो 78 आहे, ठीक आहे, 78 आहे, हा मोर दॅन 50 आहे. तर तुम्ही या ठिकाणी 78 हा नियरली अबाउट 8 घेऊ शकता. द हाईट ऑफ द टॉवर इज इक्वल टू व्हॉट 57.28 आणि अँड विथ ऑफ द रिव्हर इज इक्वल टू 31.82 मीटर. तर हे तुम्हाला विचारलं होतं, हेच काढायचं होतं. ठीक आहे, समजलं मित्रांनो. ठीक आहे, ओके, क्लिअर. नेक्स्ट, Roshni saw an eagle on the top of the tree and at an angle of elevation of 61 degree. While she was standing at the doors of her house, she went on the terrace of the house so that she could see it clearly. The terrace was at a height of 4 meter. While observing the eagle from there, the angle of elevation was 52 degree. And at the what height from the grounds was the eagles? Find the आन्सर करेक्ट अप टू द नियरेस्ट इंटिजर्स मध्ये काढायचं तुम्हाला. tan 61 दिलेलं आहे 1.80, tan 52 इज इक्वल टू 1.28, tan 29 इज इक्वल टू 0.55, tan 38 इज इक्वल टू 0.78. तर बघा मित्रांनो, PQ आता हा डायरेक्ट दिलेला आहे, होय, नो प्रॉब्लेम्स. PQ ची व्हॅल्यू हाऊस आहे. PQ हा हाऊस आहे. ठीक आहे, हा हाऊस आहे. त्या ठिकाणी इगल कोणत्या पोझिशनवर आहे, या आर पोझिशनवर आहे इगल. ठीक आहे, आता बघा SR इज इक्वल टू ट्री, एस आणि आर हे ट्री आहे आणि इगल कोणत्या पोझिशनवर, आर वर आहे. पॉईंट आर इज द पोझिशन ऑफ द इगल. ड्रॉ द सेक QT. आता बघा QT आपण ड्रॉ केलेला आहे आणि हे कोणाला परपेंडिक्युलर आहे, RS ला परपेंडिक्युलर आहे. आणि TSPQ इज अ रेक्टँगल. हा रेक्टँगल आहे. ठीक आहे, रेक्टँगल आहे तर SP इज इक्वल टू एक्स घेतलं. SP ची व्हॅल्यू एक्स असेल तर ही सुद्धा सारखीच राहणार. TR इज इक्वल टू बघा TR ही व्हॅल्यू किती आहे, Y घेतलेला आहे. सो RSP इज इक्वल टू इन ट्रायंगल RSP इज इक्वल टू RSP बघा याचं RSP याच्यामध्ये बघा हा 90 हा 61 म्हणजे 90 आणि 61 आणि मेजर ऑफ सर्कल इज मेजर ऑफ ट्रायंगल इज 180. हा 90 आणि 60 होतं आणि 61 होतं, पण डायरेक्ट आपण काय केलं 90 मायनस 61 लिहू शकतो. इट इज 29. हे 29 मिळालं. जसं आता याचं पकडा, या ट्रायंगलचं इन ट्रायंगल QT RTQ. सो QRT इज इक्वल टू 90 मायनस 52 घ्या. डायरेक्ट 52 मधून जर समजा 90 मायनस 52 घेतलं तर किती मिळणार, 38 मिळणार. सो टॅन अँगल PRS PR आणि S हे आपण घेतलेलं आहे. सो इज इक्वल टू व्हॉट, इट इज टॅन 29 आणि टॅन म्हणजे काय होतं, अपोजिट बाय ऍडजसंट साइड होते. सो तेच लिहिलं आहे. सो 0.55 इज इक्वल टू x अपॉन y प्लस 44 आणि x इज इक्वल टू 0.55 ऑफ y प्लस 4. दिस इज इक्वेशन नंबर 1. सिमिलरली जसं तुम्ही या ठिकाणी या अँगलला केला PRS ला, तर सेम टॅन अँगल QRT ला करू शकता. QRT इज इक्वल टू TQ अपॉन RT. टॅन 38 डिग्री इज इक्वल टू x अपॉन y. तर या ठिकाणी टॅन 38 इज इक्वल टू 0.78 इज इक्वल टू x बाय y. x इज इक्वल टू व्हॉट 0.78 y. दिस इज इक्वेशन नंबर 2. बघा लेफ्ट हँड साइड इक्वल आहे ना, दिस इज द लेफ्ट हँड साइड इक्वल आहे, तर राईट हँड साइड इक्वल राहणार. त्याला सॉल्व्ह केलं 0.78 y इज इक्वल टू 0.55 ऑफ y प्लस 4. इथं मल्टिप्लाय केलं आपण 100 ने मल्टिप्लाय करा, पॉईंट नंतर 2 डिजिट आहे म्हणून 100 ने मल्टिप्लाय केला तर 78 y इज इक्वल टू 55 ऑफ y प्लस 4. त्याच्यानंतर बघा
78y आणि हा याला सॉल्व्ह केलं 55 ऑफ y प्लस 4 55y प्लस ला मल्टिप्लाय केलं 220 78 मध्ये 55 गेलं 23y y इज इक्वल टू 9.565 आणि हा जो 9.5565 जो आहे इज इक्वल टू 10 आहे बिकॉज ऑफ नियरली अबाउट इथे म्हटलेलं आहे फाइंड द आन्सर करेक्ट अप टू द नियरेस्ट इंटिजर्स असं दिलेलं आहे ते लिहिलेलं आहे. सो आर एस इज इक्वल टू वाय. आता आर एस म्हणजे काय होतं हे आर एस म्हणजे हाईट ऑफ द ट्री. ठीक आहे हाईट ऑफ ट्री म्हणजे वाय प्लस 4 म्हणजे ही व्हॅल्यू वाय आहे याची व्हॅल्यू तो 4 आहे 4 प्लस वाय वायची व्हॅल्यू तुम्हाला काढलेली आहे 10 10 प्लस 4 किती होणार 40. देअर फॉर द इगल वॉज ऍट द हाईट ऑफ द 14 मीटर फ्रॉम द ग्राउंड म्हणजे 14 मीटर ग्राउंड पासून तो 14 मीटर अंतरावर आहे. ठीक आहे हेच तुम्हाला फाइंड आउट करायचं होतं. ठीक आहे ऍट व्हॉट हाईट फ्रॉम द ग्राउंड वॉज द इगल किती आहे या ठिकाणी 14. तर 14 इज द रिक्वायर्ड आन्सर. ठीक आहे 14 मीटर इज द रिक्वायर्ड आन्सर्स. क्लियर. ठीक आहे नेक्स्ट मित्र a tree was broken due to the storm. Its broken upper part was so inclined that the top touched the ground making an angle of 30 degree with the grounds. The distance from the foot of the tree and the point where the top touched the ground was 10 meter. What was the height of the tree? तुम्हाला ट्रीची हाईट काढायचं होतं. बघा मित्रांनो हे डी आहे दिस इज द एबी इज द ट्री हाईट ऑफ द ट्री बिफोर द स्टॉर्मच्या अगोदरचं होतं. त्यानंतर तुम्हाला ते दिलेलं आहे की 30 डिग्री ग्राउंड मेक एन अँगल ऑफ हा 30 डिग्री दिलेला आहे तुम्हाला द टच म्हणजे तो जो ट्री आहे हा या ठिकाणी टच होतो विथ द अँगल ऑफ 30 डिग्री म्हणजे हा 30 हा 90 हा 60 होणार. ही जी व्हॅल्यू आहे ज्या ठिकाणी तो ब्रेक झालेला आहे ही व्हॅल्यू आणि हा पडलेला जो पोर्शन आहे हा सीडीचा हे दोघं इक्वल आहेत. त्यानंतर तुम्हाला फाइंड आउट करायचं की व्हॉट इज द हाईट. सपोज टू बी सी एबी इज इक्वल टू हाईट ऑफ ट्री घेतलाय एबीची हाईट ऑफ ट्री घेतलाय से एसी आणि सीडी हे इक्वल दिलेलं आहे इज इक्वल टू वाय घेतला त्याला म्हणजे हा पूर्ण वाय पोर्शन. बीसी इज इक्वल टू एक्स घेतलाय बीडी ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे कारण हा जो डिस्टन्स आहे तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे. ओके सो यु नो द पॉइंट वेअर द टॉप टच ग्राउंड वॉज 10 मीटर म्हणजे टॉप पासून जो ग्राउंडवर टच झालेला आहे जो डिस्टन्स आहे म्हणजे हा इथून असा पडेल ना इन्क्लाइन मध्ये पडणार ना तो 10 मीटर झालं. तर बीडी इज इक्वल 10 मीटर फ्रॉम द फिगर टॅन 30 काय होणार अपोजिट बाय ऍडजस्टंट साइड बीसी अपॉन बीडी बीसी ची व्हॅल्यू एक्स घेतला अपॉन 10 सो एक्स इज इक्वल टू व्हॉट 10 अपॉन रूट 3. ओके सो टॅन साइन 60 इज इक्वल टू परत साइन 60 घेतलाय आता इथं टॅन घेतलं आता तिथं साइन का बरं घेतलाय कारण इथं आपल्याला पाहिजे होतं हायपोटेनियस कारण ही व्हॅल्यू तर माहित नाही ना आपल्याला हायपोटेनियस पाहिजे तर म्हणून त्या ठिकाणी साइन 60 घेतलेला आहे. साइन 60 डिग्री इज इक्वल टू बीडी आता हा 60 साइन काय होतं अपोजिट बीडी अपॉन सीडी तर साइन 60 √3/2 इज इक्वल टू 10/5 वायची व्हॅल्यू काढली आपण 20/√3 एबी इज इक्वल टू काय होणार एबी म्हणजे होते एसी प्लस बीसी किंवा बीसी प्लस एसी एक्स प्लस वाय 10/√3 प्लस 20/√3 म्हणजे एबी इज इक्वल टू 30/√3 कारण √3 आणि √3 एलसी मध्ये सारखं आहे सॉरी डिनॉमिनेटर मध्ये सारखं आहे एकदा लिहायचं यांच्या दोघांचे ऍडिशन करायचे तर 10 प्लस 20 किती म्हणणार 30 म्हणणार. सो देअरफॉर 30/√3 इंटू √3/√3 मिळालं. आता √3 आणि √3 किती 3 होणार तर 3 1 चा 3 3 10 चा 30 ओके 3 10 चा किती होणार 30 होणार ना तर 10 इंटू √3 तर एबी ची व्हॅल्यू किती मिळाली तुम्हाला 10 इंटू √3 आता √3 ची व्हॅल्यू तुम्हाला इथे गिवन नाही आहे नसेल तरी ठीक आहे एवढं लिहा नाहीतर मग 1.73 आहे 17.3 मीटर तर हाईट ऑफ द ट्री किती म्हणणार या ठिकाणी 17.3 मीटर. आलं मित्रांनो लक्षात. ठीक आहे ओके नेक्स्ट द पर्सन is standing at a distance of 80 meter from the church looking at its top. The angle of elevation is of 45. Find the height of the church. खूप इझी आहे पण इम्पॉर्टंट आहे 2 मार्क्स साठी. इट इज इम्पॉर्टंट फॉर द 2 मार्क्स. ठीक आहे 2 मार्क्स साठी इम्पॉर्टंट आहे. बघा मित्रांनो दिस इज द हाईट ऑफ द चर्च. ओके ए जी पोझिशन आहे हे पोझिशनची हे कोणाची आहे पर्सनची आहे. एक इथे एक पर्सन आहे पोझिशन ए वर एक पर्सन आहे. ओके दिस इज द पर्सन्स ऍट द पोझिशन ए. हा कुठं बघतोय इट इज द हाईट ऑफ द चर्चकडे बघतोय आणि याचा जो अँगल ऑफ एलिव्हेशन आहे अँगल ऑफ एलिव्हेशन होरिझॉन्टल लाईनच्या तो अपर डायरेक्शन बनतोय. इट इज अँगल ऑफ एलिव्हेशन इज 45. हा 45 आहे हा 45 तर हा 45 म्हणजे हा 60. आता तुम्हाला काय विचारलं या ठिकाणी दिलेलं काय या ठिकाणी हा जो डिस्टन्स दिलेला आहे हा 40 आहे म्हणजे 1 बरोबर तुम्हाला एक रेशो सांगितलं बघा 45 आणि 45 वाला. समजा हा ट्रायंगल एबीसी असेल दिस इज द ट्रायंगल्स आणि हा जर 45 असेल तर हा 45 आहे हा 45 आहे 45 च्या अपोजिट रेशो 1 असतो हा 1 असतो तर मग हा किती राहणार √2. मग या ठिकाणी बघा हा 45 हा किती आहे या ठिकाणी हा 90 आहे हा 45 होणार ना कारण 180 मेजर ऑफ ट्रायंगल इज 180. याच्या अपोजिट 1 बरोबर किती आहे
1 बरोबर समजा 80 असेल, 80 तुम्हाला फाइंड आउट करायचं हाईट ऑफ द ट्री, तर हाईट ऑफ द चर्चची हाईट तुम्हाला इथं 45 चे 1, तर 45 चे तर 1 असायचं, 1 बरोबर 80, तर इथं 1च राहणार ना, तर 1 बरोबर किती राहणार? 80. 80 इज द रिक्वायर्ड आन्सर. दिस इज द आन्सर. हाईट ऑफ ट्री काय राहणार, सॉरी हाईट ऑफ द चर्च काय राहणार? 80 मीटर राहणार. ठीक आहे, हे शॉर्टली केलेलं आहे, तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे, ओके. हा लिहिता येईल ना तुम्हाला? इझी आहे. ठीक आहे, 2 मार्क्ससाठी विचारलं जातं. नेक्स्ट, फ्रॉम द टॉप ऑफ द लाईट हाऊस अँड ऑब्झर्वर लुकिंग ॲट अ शिप makes the angle of depression of 60 degree if the height of the lighthouse is 90 meters, then find how far the ship is from the lighthouse. रूट 3 ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे मित्रांनो 1.73. बघा मित्रांनो, फ्रॉम द टॉप ऑफ द लाईट हाऊस, हा लाईट हाऊस सी पोझिशनवर, ऑब्झर्वर लुक ॲट द शिप ॲट द अँगल ऑफ डिप्रेशन्स. हा हॉरिझॉन्टल लाईन आहे, हा इकडे बघतोय, कोणाकडे? या ठिकाणी. तर हा अँगल ऑफ डिप्रेशन किती? हा 60 आहे. तर हा किती होणार मग अकॉर्डिंग टू द अल्टरनेट अँगल? हा 60 होणार. तर याची व्हॅल्यू हाईट ऑफ द लाईट हाऊस हे किती दिलं आहे तुम्हाला? हाईट ऑफ लाईट हाऊस इज 90 डिग्री दिलेलं आहे. फाइंड हाऊ फॉर द शिप इज फ्रॉम द लाईट हाऊस. मग इथपासून तर इथपासून डिस्टन्स आहे तो किती आहे, म्हणजे एबीची व्हॅल्यू किती आहे तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, परत सांगतोय बघा, इथं शिप आहे, इथं तो कुठं आहे? लाईट हाऊस आहे. ओके, तो ऑब्झर्व काय करतो? फ्रॉम द टॉप ऑफ द लाईट हाऊस ऑब्झर्व करतोय या ठिकाणी, तर तो वरून खाली बघतोय, म्हणजे तो अँगल ऑफ डिप्रेशन होतोय. हा जो अँगल आहे, हा अँगल कितीचा? 60चा होणार. म्हणजे हा किती होणार? 60. हा 60, हा 30, हा 90 होणार. तुम्ही ट्रिकली वापरू शकता, आता काही प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे, तर तुम्ही या ठिकाणी याची व्हॅल्यू काढू शकता तुम्ही, आहे की नाही? ते तुम्ही व्हॅल्यू काढू शकता. मग याचं कसं होणार ट्रिक सांगा बरं मग. ट्रिकली जसं आपण सॉल्व्ह करतो म्हटलं, तर कसं होणार सांगा? हा 60, हा किती होणार मग? 30 डिग्री होणार. हा 30, तर 30च्या अपोजिट 1 बरोबर, आता 1 ची व्हॅल्यू काढायची आपल्याला. याची व्हॅल्यू किती आहे? रूट 3. तर रूट 3 बरोबर किती आहे? रूट 3 बरोबर 90. ओके, 90 मीटर आहे, तर 1 बरोबर किती होणार मग? 90 बाय रूट 3. आता हा रूट 3 आहे, तर याला कॅन्सल करण्यासाठी काय करावं लागेल? रूट 3 अपॉन रूट 3 करावं लागेल. म्हणजे हा काय होणार? 1 बरोबर व्हॉट? इट इज 90 अपॉन रूट 3 डिवायडेड बाय 3. 3 1 चा 3 आणि 3 3 चा म्हणजे हा 30 होणार. मग 1 बरोबर किती होणार? हे 30 रूट 3. सो 1 बरोबर 30 आणि रूट 3 ची व्हॅल्यू दिली आहे 1.73, आणि 1 बरोबर किती होणार या ठिकाणी मग? 51.9 मीटर. हे त्याचा आन्सर आहे. दिस इज द रिक्वायर्ड आन्सर. दिस इज द रिक्वायर्ड आन्सर. हे ट्रिकली तुम्ही सॉल्व्ह करू शकता बाय युजिंग द ट्रिक. ठीक आहे, बाय युजिंग द ट्रिक्स. ओके, डिटेल एक्सप्लेनेशन बघा. डिटेल एक्सप्लेनेशन, हाईट ऑफ द लाईट हाऊस बीसी इज इक्वल टू 90. हाईट ऑफ द लाईट हाऊस दिलं आहे 90. अँगल ऑफ डिप्रेशन अँगल एसीबीडी इज इक्वल टू 60 डिग्री आहे. बीएसी इज इक्वल टू अँगल एसीबी इज इक्वल टू 60 डिग्री. अल्टरनेट अँगल दिलेला आहे, आपण ते सांगितलं. अल्टरनेट अँगल इक्वल फ्रॉम फिगर टॅन घेतलं, टॅन अपोजिट बाय ऍडजस्टंट साइड बीसी अपॉन एबी. रूट 3 इज इक्वल टू 90 बाय एबी. एबीची व्हॅल्यू फाइंड आउट केलं, व्हॅल्यू किती मिळाली? 51.90 मीटर. ठीक आहे, देअरफॉर द डिस्टन्स ऑफ द शिप इज फ्रॉम द लाईट हाऊस इज 51.9 मीटर. ठीक आहे मित्रांनो. ओके, नेक्स्ट थर्ड आहे, टू बिल्डिंग्स आर फेसिंग इच अदर्स ॲट अ रोड ऑफ विथ 12 मीटर. बघा, रोड तुम्हाला दिलेला आहे, हे किती दिलं आहे? 12 मीटर दिलेलं आहे. फ्रॉम द टॉप ऑफ द फर्स्ट बिल्डिंग विच इज द 10 मीटर हाय, 10 मीटर हाय आहे. ओके, द अँगल ऑफ एलिव्हेशन ऑफ द टॉप ऑफ द सेकंड इज फाउंड टू बी 60 डिग्री. व्हॉट इज द हाईट ऑफ द सेकंड बिल्डिंग? तर तुम्हाला सेकंड बिल्डिंगची हाईट विचारलाय, म्हणजे ही व्हॅल्यू विचारलाय तुम्हाला हाईट. ओके, तर किती आहे तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. AB इज द हाईट ऑफ द फर्स्ट बिल्डिंग, AB हाईट ऑफ द फर्स्ट बिल्डिंग. CD हाईट ऑफ द सेकंड बिल्डिंग. BC विथ, हा जो BC दिला इट इज विथ ऑफ द रोड. क्वाड्रिलॅटरल जो दिलाय ABCE इज अ रेक्टँगल, हा रेक्टँगल दिलाय. CE ची व्हॅल्यू, CE आणि AB ची व्हॅल्यू हे इक्वल असते 10 मीटर अपोजिट साइड ऑफ द रेक्टँगल. आणि AE इज इक्वल टू, AE ची व्हॅल्यू आणि BC ची व्हॅल्यू इक्वल आहे, इट इज 12 मीटर. अँगल ऑफ एलिव्हेशन थिटा इज इक्वल टू 60 डिग्री, हा इथून दिलेला आहे. सो फ्रॉम फिगर टॅन थिटा इज इक्वल टू DE अपॉन AE. टॅन 60 इज इक्वल टू DE बाय 12. तर या ठिकाणी DE ची व्हॅल्यू काय मिळणार? रूट 3 इंटू 12, तर 12 रूट 3. नाव CD इज इक्वल टू DE प्लस CE इज इक्वल टू 12 रूट 3 प्लस 10. The answer will be the CD is equal to 10 plus 12 into root 3 meter. So height of the second building is 10 plus 12 रूट 3 मीटर. म्हणजे याची किती मिळाली? याची मिळाली आहे 12 रूट 3 मिळाली आहे, आणि याची व्हॅल्यू किती आहे? 10 मीटर आहे ना. दिस इज द 10 मीटर इक्वल 10 प्लस 12 रूट 3. हे त्याचा रिक्वायर्ड आन्सर आहे. ठीक आहे, ओके. नेक्स्ट,
Next, the two poles of the height 18 meter and 7 meter are erected on a grounds. The length of the wires fastened at their top is 22 meter. Find the angle made by the wire with the horizontal. मित्रांनो हा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे फॉर द 3 मार्क्स. ठीक आहे, याला चांगला करून ठेवा. सेग ए बी अँड सी डी विथ द टू पोल्स. ए बी आणि सी डी हे दोन पोल आहेत. लेंथ ऑफ द वायर एडी 22 मीटर. क्वाड्रिलॅटरल एबीसीई इज अ रेक्टँगल. आताच काढल्याप्रमाणे सीई ची व्हॅल्यू आणि एबी ची व्हॅल्यू 7 मीटर आहे. हे 7 आहे बिकॉज ऑफ ऑपोजिट साइड ऑफ द रेक्टँगल. याची आपल्याला काही गरज नव्हती म्हणून ते काही घेतलं नाहीये. थीटा इज इक्वल टू अँगल ऑफ एलिव्हेशन. डीई प्लस ईसी इज इक्वल टू डीई. डीई ची व्हॅल्यू काढायची आपल्याला प्लस सीई ची व्हॅल्यू दिलेली आहे 7. हे 7 आहे, हे 7 आहे प्लस इज इक्वल टू 18. डी इज इक्वल टू 18 मायनस 7. 18 मायनस 7 11. म्हणजे ही व्हॅल्यू किती मिळाली तुम्हाला? 11 मीटर मिळाली. 11 मीटर मिळाली. साइन फ्रॉम द फिगर साइन थीटा इज इक्वल टू डीई अपॉन एडी. साइन थीटा अपोजिट बाय हायपोटेन्यूस. 11 बाय हायपोटेन्यूस किती आहे? 22 आहे. सो साइन थीटा इज इक्वल टू 1/2. साइन थीटा आता असं कोणते असं कोणता अँगल आहे साइन मध्ये की ज्याची व्हॅल्यू 1/2 आहे? तो म्हणजे थीटा इज इक्वल टू किती आहे? 30 आहे. सो देअरफॉर द अँगल मेड बाय द वायर विथ द हॉरिझॉन्टल इज 30 डिग्री. ओके मित्रांनो, हा ट्रिक बघा. हा तुम्ही असं काढू शकता. ट्रिक मध्ये बघा ना, हा समजा थीटा आहे, हा 22 आहे. आता हा आपल्याला माहिती होतं का हा 90 आहे, हा किती आहे? 60 आहे. याची व्हॅल्यू बघा, हा हायपोटेन्यूस आहे ना. जर समजा 2 बरोबर किती आहे? 2 बरोबर 22 आहे, तर तुम्हाला ह्या थीटाच्या अपोजिट किती मिळत आहे? तुम्हाला 1 बरोबर किती मिळतोय? 11 मिळतोय. तर 11 च्या डबल येत आहे ना, डबल येतोय. तर तुम्हाला तो माहिती आहे. मग हा अकॉर्डिंग टू द 30 डिग्री, 60 डिग्री आणि 90 डिग्री अँगल थेरमनुसार तर थीटाची व्हॅल्यू किती मिळणार? 30 डिग्री मिळणार. ठीक आहे, असं पण काढता येतं. ठीक आहे, हे बेस्ट मेथड आहे. ठीक आहे, ओके. नेक्स्ट, शेवटचे 2 प्रॉब्लेम राहिले आहेत. ठीक आहे. अ स्टॉर्म ब्रोक अ ट्री अँड द ट्री टॉप रेस्टेड 20 मीटर फ्रॉम द बेस ऑफ द ट्री मेकिंग द अँगल ऑफ 60 डिग्री विथ द हॉरिझॉन्टल. फाइंड द हाईट ऑफ द ट्री. तिथं तुम्हाला बेसच्या एवढी 30 दिलं होतं, आता इथं 60 दिलेलं आहे. सेम कन्सेप्ट, ब्रोक झालेलं आहे. एसी आणि सीडी इक्वल. हे तुम्हाला दिलेलं आहे. याच्यामध्ये जो ग्राउंड लेवल आहे ना, तो त्याला मला 20 मीटर दिलेला आहे. सो इट इज अ रेस्टेड 20 मीटर फ्रॉम द बेस ऑफ द ट्री. तर AB इज द हाईट ऑफ द ट्री बिफोर द स्टॉर्म. ओके, अँड ड्यू टू द स्टॉर्म ब्रेक ॲट सी म्हणून ब्रेक झालेला आहे. आणि एसी आणि सीडी आपण घेतला एक्स. त्या ठिकाणी आपण वाय घेतलं होतं, इथे एक्स घेतला आहे. बीडीसी इज इक्वल टू थीटा इज इक्वल टू 60 डिग्री. बीडी इज इक्वल टू 20 मीटर. बीसी ची व्हॅल्यू वाय घेतलाय, इथं बीसी ची व्हॅल्यू वाय घेतलाय. फ्रॉम द फिगर्स tan 60 is equal to BC upon BD, same opposite by adjacent side. Root 3 is equal to y upon 20. Y is equal to root 3. 20 into root 3 is equal to, this is equation number 1. Now sin 60 is equal to BC upon CD. So root 3 upon 2 is equal to 20. Root 3 upon CD. CD is equal to 20 into 2. So CD is equal to 40 meter. So therefore CD is equal to AC is equal to X is equal to 40 meter. So AB, what is AB? Is equal to AC plus BC. So AB is equal to 40 plus 20 root 3 meter. So therefore the height of the tree is 40 plus 20 root 3 meter. So this is the required answers. Okay, now last question आहे मित्रांनो आजच्या सेशनचं. अँड दिस इज द कम्प्लीट. फक्त प्रॉब्लेम सेट राहिला आहे, करू शकता. ठीक आहे, आणि फक्त हा लास्ट क्वेश्चन आहे. सो अ काइट इज, लास्ट क्वेश्चन. ओके, 6. अ काइट इज फ्लाइंग ॲट अ हाईट ऑफ द 60 मीटर above the grounds. The string attached to the kite is tight at the grounds. It makes an angle of 60 degree with the horizontal. Assuming that the string is straight, find the length of the string. मित्रांनो बघा, या ठिकाणी तुम्हाला एक, दिस इज द राईट अँगल ट्रायंगल्स. काइट, हाईट ऑफ द काइट इज 60 दिलाय. इथं काइट आहे, इथं ऑब्झर्वर आहे, तो बघतोय. हा स्ट्रिंग आहे, इथं पकडतोय ना. ठीक आहे, हा जो अँगल ऑफ, इट इज अ 90 डिग्री. ओके, सो AB is the height of the kite, 60 meter. AC is the length of the string. Angle theta is equal to 60 degree. From the figure, sin 60 degree is equal to AB upon AC. Sin 60 is equal to root 3 by 2 and is equal to, and AB ची value given आहे. It is the height of the kite from the ground. Okay, 60 upon AC. AC is equal to what? Cross multiplication. So this is 60 into 2 upon root 3. परत root 3, आणि जनरली आपण डिवाइड मध्ये root 3 लिहित नाही. मग त्याला काय करतो, रूट 3 आणि रूट 3 डिवाइड करतो आणि मल्टिप्लाय करतो. सो 60 इंटू 2 रूट 3 अपॉन 3. सो 3 1 चा 3 2 चा
6 आणि या ठिकाणी 0 आहे, तर 0 20 इंटू 2 40 रूट 3 आणि 40 इंटू आणि या ठिकाणी रूट 3 ची व्हॅल्यू गिवन आहे, इट इज 1.73. सो 69.2. सो देअरफॉर द लेंथ ऑफ द स्ट्रिंग इज 69.2 मीटर. तुम्हाला मित्रांनो हेच काढायचं होतं. ठीक आहे, तर हा क्वेश्चन येऊ शकतो. ओके, सो थँक्यू मित्रांनो. आपण इथंच थांबूया आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका. ठीक आहे, सो थँक्यू. ओके.